नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार. दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बैठकीमध्ये निर्णय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब उद्या पत्रकार परिषद घेणार. रामदास कदमांच्या आरोपांनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबतही अनिल परब खुलासा करणार. शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये काँग्रेसचं योगदान. काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत 2,53,000चा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं स्वाभिमानी आक्रमक. नवी मुंबईतल्या एपीएमसीमध्ये सीताफळाचे दर घसरले. आवक वाढल्यानं दरांमध्ये घट. सीताफळ विक्रीवर पावसाचा फटका. नवी मुंबई पालिकेविरोधात कामगारांचं उपोषण. उद्यान विभाग कामगारांना वेतनवाढ मिळावी. उपोषण करत कामगारांची मागणी. लातूरमध्ये प्रशासनाविरोधात नागरिकांचा रास्ता रोको. नागरी सुविधा वेळेवर मिळत नसल्यानं लातूरकर संतप्त. मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करू. आंदोलनकर्त्यांचा इशारा. जळगावच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगारच नाही. संतप्त स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलं आंदोलन. पगार मिळत नाही तोपर्यंत सफाई देखील करणार नाही असा घेतला पवित्रा. लातूर महानगरपालिकेसमोर पालकांचं धरणे आंदोलन. मुख्याध्यापकांची बदली रद्द करा. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवा. आंदोलनकर्त्या पालकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.